ओम नमो भगवते वासुदेवाय. काढू का? एक कार्ड देवाला बोलवलं तर आहे. परमात्मा प्रत्यक्ष या ठिकाणी उत्तर देतोय. प्रश्न असला तसा चांगला तर उगाच मस्करी नाही करायची, काहीतरी उगाच काहीतरी गेम नाही आहे हा. प्रत्यक्ष देवाला आवाहन करून त्रास द्यायचा आहे. बघूया काय प्रश्नाचं उत्तर देतात. हा प्रश्न घेतला तर 9व्या अध्यायातला पहिला प्रश्न, पहिला श्लोक 9व्या अध्यायातला घ्या म्हणतात ते. बघूया 9व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाने काय उत्तर देतात भगवंत. तर काय श्लोक आहे? भगवान वाच इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. तुझं दोष दृष्टीरहित भक्त असलेल्याला, दोषदृष्टीरहित भक्ती काय. एक मला एक जण म्हणलं, अरे ते स्वामीजी चंदनाच्या झोपाळ्यावर बसले होते, सगळं रेशमी अंगावर वस्त्र, हातात अंगठ्या, कसले स्वामी. म्हटलं ही दोष दृष्टी आहे, ही तुझी भक्ती आहे. तिथे कुठल्याही तऱ्हेचा दोष असूनही मनात आणि दोषरहित दृष्टी पाहिजे. हे परमगुह्य ज्ञान रहस्यासह सांगतो. अर्जुनाला जर कुठल्याही प्रकारची दृष्टी त्याची वाईट असली की स्वतः मात्र मस्त राहतात आहेत आणि मला इथे शिकवतात आहेत, तुम्ही काय हे ते असं सगळं एक दोषच आहे हा एक प्रकारचा, अशी शंका घेणं. तर की जे जाणल्याने, जे रहस्य जाणल्याने दुःखरूप संसारातून तू मुक्त होशील. इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. ज्ञान विज्ञानसहित, या ठिकाणी विज्ञान शब्दाचा अर्थ रहस्यासह असा घेतलेला आहे, की ज्ञान जे आहे ते त्याचं रहस्य उलगडून तुम्हाला सांगायचं. याचाच अर्थ काय की ते आतल्या संबंधात आहे. बाहेरची कसली रहस्य उघडणार, सगळं उघडच आहे की बाहेर. आणि उघड्या वागड्याचं आकर्षण हे सोपं आहे, जे आत आहे त्याचं आकर्षण अवघड आहे. प्रश्नाचं उत्तर काय? हो असं उत्तर आहे आणि भगवंतच मार्गदर्शन करणार आहेत.